नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे की आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड केला होता काही दिवसांपूर्वी। बीएमसी मध्ये जे नगर अभियंता कार्यालय आहे याच्याशी रिलेटेड तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओ मध्ये जे रिक्त पद आहे त्याचं जे परिपत्रक आहे ते आपण एक्सप्लेन केलं होतं आणि त्याच्यामुळे ज्या जागा जनरेट होणार आहेत त्या जागांबद्दल आपण तेव्हाच बोललेलो होतो। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर या स्क्रीनच्या कॉर्नरला तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्याच अनुषंगाने त्याच्या पुढची पोस्ट म्हणू शकतो आपण की आता बऱ्यापैकी आपल्याला अंदाज आलेला आहे की बीएमसीच्या जागा ह्या येणार आहेत। पण ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा कुठल्या असणार आहेत, त्याचा सिलेबस काय असणार आहे, पर्यायी त्याच्यामध्ये जो स्पेसिफिक ब्रांच वाइज सिलेबस आहे तो काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, ह्या सगळ्या इत्तंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका, आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया की या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी ज्या पोस्ट आहेत किंवा ज्या पोस्ट येणार आहेत त्याच्याशी संबंधित ही माहिती आहे। तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे जे विद्यार्थी मित्र आहेत आपले, या विद्यार्थी मित्रांसाठी खास महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। तसेच जे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा सगळे जे डिटेल्स आहेत या पर्टिक्युलर पोस्टचे ते माहिती होणार आहे। चला सुरुवात करूया आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये। ज्या पोस्ट आहे, ज्या पोस्ट बद्दल आपण बोलत होतो त्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये दोन पोस्ट ज्या स्पेसिफिक आपण मेन्शन केल्या होत्या, एक होती जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर किंवा कनिष्ठ अभियंता ही पोस्ट, आणि सेकंड होती दुय्यम अभियंता किंवा सब इंजिनियर। तर ह्या पोस्ट नक्कीच तिकडे स्पेसिफिकली पदोन्नती झाल्यामुळे रिक्त होतील आणि ह्या पोस्टची जाहिरात लवकरात लवकर येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत। मग या पोस्टसाठी काय एलिजिबिलिटी आहे, एग्जाम पॅटर्न काय आहे तो बघूया। सगळ्यात महत्त्वाची बाब जी आपण हायलाइट नेहमी करतो ती म्हणजे स्केल किंवा सॅलरी रेंज। आता याच्यामध्ये सुरुवात जी आहे, जर आपण जेई पोस्ट घेतली, कारण ही डिप्लोमा लेवलची पोस्ट आहे, जेई पोस्टसाठी 55,000 पासून ही सुरुवात आहे। बघा प्रत्येक पर्टिक्युलर स्केलमध्ये, पे स्केलमध्ये, मग 7th आयोग असेल तर त्या पे स्केलमध्ये ह्या स्केल बाय डिफाईन केलेल्या असतात आणि त्यानंतर जे ॲडिशनल त्याच्यामध्ये स्पेसिफिक ज्याला म्हणतो डीए असेल, एचआरए असेल, हे ॲड होत जातो। पण बेसिक जर सॅलरी आपण सुरुवातीला बघितली तर एक 55,000 पासून जेई साठीच्या पोस्टची आणि सब इंजिनियर या पोस्टसाठी 65,000 इथपासून ही रेंज असणार आहे। त्याच्यामुळे सॅलरी नक्कीच ही हायर एंडला आहे, ही सुरुवात आहे। त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे एज लिमिट, कारण कितीपर्यंत ज्यांचे स्पेसिफिकली ज्यांचे अटेम्प्ट झालेले आहेत अगोदरचे, कारण ह्या एक्झाम अगोदरही झालेले आहे, 2019ला आपल्याला माहिती आहे शेवटची एक्झाम झाली होती, तर ज्यांनी दिलेली आहे ते इलिजिबल आहेत की नाही हे याच्यावरनं कळेल। तर दोन्ही पोस्टसाठी ह्या कॉमन एज क्रायटेरिया आहे। जर ओपन कॅटेगरीचा स्टुडंट असेल, म्हणजे एखादा जर स्टुडंट हा ओपन कॅटेगरीचा असेल तर त्या स्पेसिफिक 37 इयर हे त्याचं एज लिमिट असणार आहे। आणि जर तो कॅटेगरीचा असेल, म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचा असेल, तर हायर एंडला 43 इयर्स हे त्याचं एज लिमिट असणार आहे। आणि जर एखादा अप्लिकांट किंवा ज्यांनी अप्लाय केलं ह्या पोस्टसाठी, दोनपैकी कुठल्याही पोस्टसाठी, तो जर ऑलरेडी रुजू झालेला असेल, कार्यरत असेल बीएमसी मध्ये, त्याच्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही मित्रांनो। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही तुम्ही हायलाइट करू शकता। म्हणजे दोज आर वर्किंग ऑलरेडी इन बीएमसी, देयर इज नो एनी अप्पर एज लिमिट फॉर दॅट कॅन्डिडेट और अप्लिकांट और वी कॅन से दॅट ॲस्पिरंट। एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ऑनलाईन एक्झाम असते। ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे त्यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू किंवा प्री किंवा मेन्स हा प्रकार नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये ही मोडते। तर ऑनलाईन एक्झाम आहे, किती क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये, 100 क्वेश्चन्स असणार आहेत आणि किती स्पेसिफिक वेटेज असणार आहे प्रत्येक सिंगल क्वेश्चनला, तर 1 मार्क असणार आहे। म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क वेटेज आहे आणि इथे निगेटिव्ह सिस्टीम आहे मित्रांनो, आणि ती आहे 1/4 0.25। आता हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे। 100 प्रश्न असणार आहेत, 100 प्रश्न 100 मार्कासाठी, म्हणजे नक्कीच एक प्रश्न जो आहे तुमचा 1 मार्कासाठी आहे। पण जर सपोज तुमचे 4 प्रश्न किंवा 4 MCQ जर चुकले
तर तुमचे पर्टिक्युलर 1 मार्क जो आहे त्याच्यामध्ये गेलेला आहे. म्हणजे सिंगल लिहायला, सिंगल पर्टिक्युलर क्वेश्चनला 1/4 हे रिडक्शन आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजेच मायनस पद्धती आहे. इथे ड्युरेशन आहे 1.5 तासाचा. म्हणजे 100 प्रश्न हे 90 मिनिटांमध्ये सॉल्व करायचे आहेत. म्हणजे ॲव्हरेज एका प्रश्नाला जर आपण कन्सिडर केलं तर खूप कमी वेळ तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जी सुरुवातीला सांगितली, म्हणजे कुठलीही प्रिलिम एक्झाम नाही, मेन्स एक्झाम नाही, इंटरव्ह्यू नाही, म्हणजे स्टेप्स नाहीत. डायरेक्ट ऑनलाईन टेस्ट होणार. त्या टेस्टमधनं जे हायर रँकिंग येणार त्यालाही काही इलिजिबिलिटी आहे, आपण बघूया. जे हायर रँकचे विद्यार्थी आहेत पोस्टनुसार त्यांची डायरेक्ट पोस्टिंग होणार. तर हे लक्षात ठेवा. हा एक्झाम पॅटर्न आहे. आणि कोण कंडक्ट करतं हे तुम्हाला माहितीच आहे. IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, हे जे स्पेसिफिक ऑर्गनायझेशन आहे, हे ऑर्गनायझेशन ऑनलाईन टेस्टसाठी किंवा रिझनिंगच्या टेस्टसाठी, बँकिंगच्या टेस्टसाठी स्पेशली हे खूप ज्याला म्हणतो आपण की नावाजलेलं एक लौकिक असलेलं ऑर्गनायझेशन आहे. आणि त्याच्यामुळे जी क्वेश्चनची लेवल असते, स्पेशली रिझनिंग बद्दल बोलतोय मी, ती खूप हाय असते. हे लक्षात ठेवा. तर हे ऑर्गनायझेशन ती एक्झामिनेशन किंवा ह्या पोस्टसाठीच्या जे एक्झामिनेशन आहे ते कंडक्ट करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, नवीन नोटिफिकेशन अजून आलेलं नाही, जाहिरात अजून आलेली नाही. हे आपण सगळं बोलतोय हे एक टेंटेटिव्ह बोलतोय आपण. 2019चा जो सिलेबस होता, क्रायटेरिया होता, एज लिमिट होती, हे बेंचमार्क कन्सिडर करून बोलतोय. कारण जर आपण इतिहास बघितला BMCचा तर 2013-15ला ज्या एक्झाम झालेल्या आहेत तर त्यांनी सिलेबस काही कन्स्ट्रेंट चेंज केलेले आहेत. तर हे पॉइंट करण्याचे पॉइंट्स आहेत. पण लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये असा एकदम ड्रास्टिक चेंज नाही आहे. त्याच्यामुळे हे जे बेंचमार्क आपण डिस्कस करतोय कन्सिडरिंग 2019 सर्क्युलर किंवा त्यावेळेची जी जाहिरात आहे त्याच्या अनुषंगाने, तर हे मॅक्सिमम एक आपण म्हणू शकतो की 90% हे ॲज इट इजच कॅरी फॉरवर्ड होतं. थोडासा किंचित बदल होऊ शकतो, पण तो जो बदल होईल तो जाहिरातीनंतरच आपल्याला कळणार आहे. आताच आपण पॅटर्न बद्दल डिस्कस करतोय. सॉरी, डिटेल बघूया आपण. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा विषयाचा हा पसारा आहे. याच्यामध्ये जनरल स्टडीज किंवा ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, हे 20 क्वेश्चन्स असणार आहेत. आपल्याला माहिती आहे, म्हणजेच 20 मार्क असणार आहे. त्यानंतर रिझनिंग जो आहे, रिझनिंग ॲप्टिट्यूड याच्यामध्ये नाही आहे, रिझनिंग आहे. रिझनिंगला किती प्रश्न आहेत? 20 प्रश्न आहेत आणि परत 20 मार्क्स त्याच्यासाठी असणार आहे. आणि 60% जो भाग आहे, महत्त्वाचा पॉइंट, 60% जो भाग आहे हा तुमचा टेक्निकल आहे, ज्याच्यावरती तुम्हाला कमांड असायला पाहिजे. कारण इथे GK, GS किंवा रिझनिंग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेमॅटिक जातात, कारण त्यांचा गॅप पडलेला असतो एक्झाममध्ये. पण जर तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा विद्यार्थी असाल तर नक्कीच तुमचा कन्सर्न असणार तुमच्या टेक्निकल सब्जेक्ट सोबत. त्याच्यामुळे ही तुमची स्ट्रॉंग बाजू आहे टेक्निकल नॉलेजची, आणि त्याचं नक्कीच वेटेज सुद्धा जास्त आहे, म्हणजे मार्क्स सुद्धा जास्त आहेत. तर हे झाले 60 मार्क. जर आपण नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असे मिळून बघितले तर हे मार्क्स होतात मित्रांनो 100. पण सॉल्व तुम्हाला करायचे फक्त 90 मिनिट्स मध्ये, म्हणजेच 1.5 hour. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे आहे हे स्पेसिफिक सब्जेक्ट्स आहेत तुमच्या स्पेसिफिक BMCच्या एक्झामिनेशनसाठी. आपण हे जनरल बोलतोय. महत्वाचं आताच मी सांगितलं 100 मार्क्स आहेत, पण लँग्वेज जी आहे क्वेश्चनची जी लँग्वेज आहे ती कुठली असणार आहे? इंग्लिश असणार आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सगळे MCQ किंवा ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन म्हणतो, कारण IBPS ही एक्झाम कंडक्ट करते. आताच मी सांगितलं तुम्हाला 100 क्वेश्चन म्हणजेच 100 मार्क, म्हणजेच प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आणि 0.25 निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग. ओके. तर हे जे आहे हे सगळं इन्फॉर्मेशन आहे तुमच्या एक्झाम पॅटर्नशी रिलेटेड. त्यानंतर कोण इलिजिबल आहे, कोण कोण ही एक्झाम देऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं आपण डिस्कस BMCच्या जागेबद्दल बोलतोय. याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या पोस्ट्स ह्या क्रिएट होतात. AE आहे, सब इंजिनियर आहे आणि JE आहे. याच्यासाठी एक्सपिरियन्स लागतो.
5 इयर्सचं आणि प्लस ग्रॅज्युएशन लागतं. म्हणजे जर फ्रेशर मुलगा असेल तर इथे तो इलिजिबल नाही जर ह्या पोस्ट निघाल्यात आल्यात तर. पण ह्या ज्या 2 पोस्ट आहे मित्रांनो ह्या फ्रेशरसाठी आहेत. मग फ्रेशरसाठी सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर ह्या 2 पोस्ट आहेत. सब इंजिनियर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की दुय्यम अभियंता किंवा ज्याला सब इंजिनियर म्हणतो, आणि ज्युनियर इंजिनियर किंवा कनिष्ठ अभियंता म्हणजे ह्या 2 पोस्ट आहेत. मग याच्यामध्ये इलिजिबल कोण आहेत तर एससी साठी जे बीई होल्डर्स आहेत किंवा जे ग्रॅज्युएट इंजिनियर्स आहेत, रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं ज्यांना ग्रॅज्युएशन मिळालेलं आहे इंजिनिअरिंग स्ट्रीम मध्ये. आपण बोलतोय इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल बद्दल, बरोबर आहे, कारण ह्या पोस्ट त्याच्यासाठीच निघतात. मग त्यामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे दे आर इलिजिबल ॲज अ सब इंजिनियर. डिग्री लेवल आहे म्हणजे नक्कीच ह्याची जी क्वेश्चनची लेवल आहे ती जास्त असणार आहे. ओके. त्यानंतर दुसरं जे ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे ही वाली, याच्यासाठी कोण इलिजिबल आहेत तर डिप्लोमा होल्डर्स, म्हणजे जस्ट डिप्लोमा इन आयदर मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल और सिव्हिल. इथे मेन्शन केले बघा, सिव्हिल डिप्लोमा, मेकॅनिकल डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल डिप्लोमा. महत्वाचा पॉइंट मी एक्सप्लेन करतो इथे की एक्झाम वाईज 2013, 15, 19 या एक्झाम वाईज याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आलेलं आहे. सुरुवातीला जे बी होल्डर्स होते म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं होतं पण 12वी नंतर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतली होती, म्हणजे ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग केलं पण 12वी नंतर डायरेक्ट सेकंड इयरला, दे आर ऑल्सो इलिजिबल त्या एक्झामला. पण त्याच्यानंतर काय झालं 2019 मध्ये की फक्त आणि फक्त डिप्लोमा, म्हणजे त्यांनी काय केलं मिनिमम तिथे एज्युकेशनल क्रायटेरिया लावला. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 12वी आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग केलं असेल तर ही इज नॉट इलिजिबल फॉर दॅट पोस्ट. तर या टाईपचे व्हेरिएशन्स जाहिरातीमध्ये येऊ शकतात, त्याच्यावरती आपल्याला नजर ठेवून राहावं लागेल. म्हणजे जर एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग झालेला असेल आणि डिप्लोमा झालेला असेल तर तो दोन्ही पोस्टसाठी इलिजिबल आहे. पण एखादा विद्यार्थी जर फक्त डिप्लोमा झालेला असेल तर तो जेई साठी इलिजिबल आहे. एखादा विद्यार्थी 12वी आणि इंजिनिअरिंग साठी जर झालेला असेल तर तो फक्त आणि फक्त या बीच्या म्हणजे एससीच्या पोस्टलाच इलिजिबल आहे, तो इथे इलिजिबल नाही. लक्षात घ्या, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे सगळं बेंचमार्क आपण कन्सिडर करतोय 2019 बीएमसी एक्झामिनेशन. त्यामुळे आता नवीन काय सर्क्युलर येतंय त्याच्यावरती नक्कीच आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. मग एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी आता सांगितलं, ज्युनियर इंजिनियर साठी डिप्लोमा इज मस्ट आणि सब इंजिनियर साठी डिग्री इज मस्ट. अजून काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो. एक आहे की मिनिमम 50 मार्क्स इन ऑनलाईन एक्झामिनेशन. IBPS तर्फे कंडक्ट करण्यात येणाऱ्या जी ऑनलाईन एक्झामिनेशन आहे याचे 100 मार्काची ती एक्झामिनेशन आहे. तुम्हाला जर कॅपेबल किंवा इलिजिबल व्हायचं असेल त्या एक्झामिनेशन किंवा त्या पोस्टसाठी तर मिनिमम तुम्हाला 50 मार्क हे पडलेच पाहिजे. व्हॉट एव्हर युअर अकॅडमिक्स, तुमच्या अकॅडमिक्स मध्ये तुम्ही टॉप रँकर असाल, युनिव्हर्सिटी टॉपर असाल, पण इथे जर तुम्हाला 50 पैकी कमी मार्क मिळाले तर यू आर नॉट इलिजिबल फॉर दॅट पर्टिक्युलर पोस्ट. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे. 50 मार्क हे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये घ्यावेच लागतील. सेकंड आहे मराठी इज कंपल्सरी. आता मराठी एक तर 10वीला असतं आपल्याला आणि 12वीला सुद्धा असतं. आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर एक्झाम्पल हा एक विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांनी 10th केलं आणि त्यानंतर डिप्लोमा केला तर हा जेईच्या पोस्टसाठी इलिजिबल आहे. मग याचं काय झालं असलं पाहिजे, यांनी 10वी मध्ये मराठी हा जो विषय आहे 100 मार्काचा तो त्यांनी अटेम्प्ट केलेला असला पाहिजे आणि तो पास झाला असला पाहिजे. कारण सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा संस्कृत आणि हिंदी हे विषय असतात, हे विषय नसतात. तर त्यांनी जर ती दिलेला नसेल विषय तर दे आर नॉट इलिजिबल. मोस्टली डिप्लोमा करणारे विद्यार्थी हे मराठी किंवा त्यांच्यामध्ये स्पेसिफिकली मराठी हे त्यांनी दिलेला असतो. हा एक पार्ट झाला. म्हणजे काय तर जर एखादा स्पेसिफिक विद्यार्थी असेल, त्यांनी 10वी आणि डिप्लोमा केलेला असेल तर त्यांनी तो 100 मार्काचा मराठीचा पेपर दिलेला असला पाहिजे. एक दुसरा विद्यार्थी घेऊया आपण. या विद्यार्थ्यांनी काय केलं, 12th केलं आणि त्यानंतर बीई केलं ग्रॅज्युएशन. मग यांनी काय असलं पाहिजे, यांनी ज्या स्पेसिफिकली 10th किंवा आयदर 12th याच्यामध्ये त्याचा मराठी हा विषय असलाच पाहिजे. परत हा मराठी विषय किती मार्काचा आपण म्हणतोय,
100 मार्काचा. ओके, हे जर असेल तर आणि तरच तो विद्यार्थी ह्या पोस्टसाठी इलिजिबल असेल. त्यानंतर जो थर्ड पॉइंट आहे तो रिलेटेड आहे त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याच्या मार्किंगवर. म्हणजे 10th असेल, 12th असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, त्यांनी जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे, जे काही त्याचं क्वालिफिकेशन आहे, त्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये त्याला जर तो विद्यार्थी ओपन संवर्गातील असेल किंवा ओपन कॅटेगरीचा असेल तर त्याला 50% गुण हे असलेच पाहिजे त्याच्या अकॅडमिक्समध्ये, अगोदरच्या अकॅडमिक्समध्ये. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर एखादा विद्यार्थी असेल आणि तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीतला असेल, मग त्यांनी 10वी प्लस डिप्लोमा केला किंवा 12वी किंवा डिग्री केली किंवा व्हॉट एव्हर द सिनारिओ, प्रत्येक एक्झाममध्ये इथे या एक्झामिनेशनमध्ये त्याला 50% पेक्षा जास्त मार्क असले पाहिजे. तसंच जर तो विद्यार्थी कॅटेगरीचा असेल तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 5% ही त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी 10वी असेल, 12वी असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, याच्यामध्ये मिनिमम 45%, 45% शुड बी अक्वायर बाय दॅट स्टुडंट और एस्पायरंट और वी कॅन से दॅट अप्लिकंट. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. हे सगळे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. कारण ह्या जर कंडिशन एक जरी तुमची मिस झाली तर यू आर नॉट इलिजिबल फॉर दॅट पोस्ट. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकणार नाही, त्या सिस्टीममध्ये एंट्री करू शकणार नाही. आता आपण वळूया सिलेबसकडे. आमच्या चॅनलवर कालच एक सिव्हिल BMCच्या सिव्हिल सिलेबससाठीचा एक व्हिडिओ छान झालेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा या कॉर्नरला तुम्हाला मिळेल. तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो बघा. सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तो बघा. आता आपण एक जनरल बोलूया की जे नॉन टेक्निकल विषय आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, यांच्यासाठी आपण हे जेईच्या पोस्टशी रिलेटेड बोलतोय. आता याच्यामध्ये नॉन टेक्निकल विषय कुठले कुठले आहेत तर याच्यामध्ये जसं मी मगाच तुम्हाला सांगितलं की 20 मार्क जे आहे ते GS आणि GK असेल, GS किंवा GK. त्यानंतर 20 मार्क हे रिझनिंग साठी आहे. ओके, आणि राहिलेले 60 मार्क जे आहेत हे तुमचे टेक्निकल आहेत, म्हणजे तुमच्या ब्रांचशी रिलेटेड आहे. मग याच्यामध्ये जनरल स्टडीज जे आहे किंवा GK जो आहे याच्यामध्ये टॉपिक कुठले कुठले आहेत? करंट अफेअर, चालू घडामोडी ज्याला म्हणतो आपण. चालू घडामोडी सहजासहजी साधारणतः मागच्या हाफ इयरच्या ह्या येत असतात, क्वेश्चन्स येत असतात. लेटेस्ट ट्रेंड ज्याला म्हणतो आपण, की ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या पोस्टशी रिलेटेड आहेत किंवा त्या ऑफिसशी रिलेटेड आहे, अशा ज्या चालू घडामोडी आहे याच्यावरती प्रश्न येण्याचे मॅक्सिमम चान्सेस येतात. तुम्ही जुने पेपर जे आहेत किंवा जुने जे क्वेश्चन्स आहेत ते जर रिकॉल केले, ऑनलाईन एक्झाम आहे त्याच्यामुळे डायरेक्टली क्वेश्चन्स असं सेटमध्ये अवेलेबल नाहीत, तरी तुम्हाला लक्षात येईल जे विद्यार्थ्यांनी ते परीक्षा दिल्या होत्या. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की करंट अफेअर कधीचं करायचंय तुम्हाला? लास्ट 6 मंथचं करायचंय. आणि रिलेटेड कशाच्या करायचंय? की ज्या घडामोडी या त्या ऑफिसच्या किंवा त्या पोस्टशी रिलेटेड आहेत. कारण स्पेसिफिकली जर आपण बघितलं BMC मध्ये त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स मागे जास्त आलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा त्याच्यातला सब टॉपिक जनरल स्टडीज मधला तो आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स एकदम ड्रास्टिक चेंज होऊ शकतो. एका एक्झाम मध्ये खूप जास्त क्वेश्चन विचारले गेले, एका एक्झाम मध्ये क्वेश्चनच विचारले गेले नाहीत. हा नॉन टेक्निकलचा पार्ट मित्रांनो तुम्हाला नक्कीच तो कठीण जातो. अशा वेळेस जुने ओल्ड पेपर जे आहेत, जुने क्वेश्चन्स जे आहेत किंवा कशा प्रकारची ब्रेन मॅपिंग केलेली आहे त्या क्वेश्चनमध्ये, एक क्वेश्चन घेतला त्याचे 4 ऑप्शन आहेत, त्या 4 ऑप्शनवरनं कुठला क्वेश्चन तयार होऊ शकतो हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. जिओग्राफी याच्यामध्ये मुंबईशी रिलेटेड असेल, इंडियाशी रिलेटेड असेल, वर्ल्ड वाईड असेल, ही जिओग्राफी स्पेसिफिकली तुम्ही मेन्शन किंवा जस्ट ट्राय करा. ते टॉपिक त्याच्यामधले सब टॉपिक ट्राय करा. आणि पॉलिटी हा तर सगळ्यांचा महत्त्वाचा आवडता विषय आहे. जनरल स्टडीज बद्दल आपण बोललोय. करंट अफेअर, इकॉनॉमिक, जिओग्राफी, पॉलिटी हे त्याच्यातले सब टॉपिकच आहेत. सब सब्जेक्ट म्हटलं तरी चालेल, कारण हे एक एक विषय आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हा वास्ट असणार आहे, पण तुम्हाला एक स्मार्ट स्टडी करायचा आहे. रिझनिंगचा टॉपिक हे 20 मार्क झाले तुमचे. रिझनिंगचा टॉपिक मी तुम्हाला सांगितलं 20 मार्कासाठी आहे. ॲप्टिट्यूड नाही आहे. रिझनिंग मध्ये खूप सारे पॉइंट्स आहेत. तुम्ही जर वेगवेगळे बुक्स बघितले मार्केटमधले तर रिझनिंगवर कितीतरी चिक्कार बुक्स आहेत, पण मग ते सगळेच करत बसायचे का? नाही. त्याच्यामधले सिलेक्टिव्ह जे बुक्स आहेत, जे टॉप रँकिंग बुक्स आहेत,
ओके, त्या बुक्समधलं जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, याच्या व्यतिरिक्तही काही पॉईंट्स आहेत, आपण काही फक्त हायलाईट केले. क्लासिफिकेशन असेल, ब्लड रिलेशन असेल, नंबर अँड सिक्वेन्स टेस्ट असेल, इवन द कोडिंग डिकोडिंग असेल, इनइक्वालिटी, डायरेक्शन टेस्ट, एनालॉजी अँड नंबर ऑफ टॉपिक्स आर देअर. हे सगळे टॉपिक्स जे आहेत, हे टॉपिक्स व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्सचे आहेत. सिटिंग अरेंजमेंट, पझल, रँकिंग, या प्रत्येक पर्टिक्युलर टॉपिकवर कन्सेप्ट समजून घ्यायचा आणि डायरेक्ट MCQ ला हात घालायचा, जेणेकरून मॅक्सिमम तुमची प्रॅक्टिस होईल. तर हा झाला नॉन टेक्निकल सब्जेक्टशी रिलेटेड सिलेबस. 20 मार्काचं GS आणि 20 मार्काचं रिझनिंग. ओके, आता आपण वळूया महत्वाच्या पार्टवर, तो म्हणजे आपला टेक्निकल सिलेबस. कालच्या व्हिडिओमध्ये सिव्हिलचा सिलेबस सरांनी पूर्ण एलॅबरेट केला. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जो कंबाईन आहे त्याच्यामधली पोस्ट, म्हणजे ज्या पोस्टसाठी, म्हणजे जेई असेल किंवा SE असेल, ज्या पोस्टसाठी मेकॅनिकल स्टुडंट ॲज वेल ॲज इलेक्ट्रिकल स्टुडंट हे इलिजिबल आहेत, म्हणजे दोन्ही त्या स्टुडंट हे त्याच्यासाठी इलिजिबल आहेत, अशी ही एक्झामिनेशन, अशा ह्या पोस्ट आहेत. तर कंबाईन एक्झामिनेशनसाठी जो टेक्निकल सिलेबस आहे तो बघूया. कारण ही जी जेईची पोस्ट असेल किंवा SEची पोस्ट असेल, या दोघांनी टेस्टसाठी, मग तो मेकॅनिकल इंजिनियर असेल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, हा इथेही इलिजिबल आहे, या पोस्टसाठी इथे इलिजिबल आहे ॲज पर देअर डिप्लोमा अँड डिग्री क्वालिफिकेशन. पण ही कंबाईन एक्झाम आहे मित्रांनो. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जे 60 मार्क आहेत, जे 60 मार्क टेक्निकल विषयासाठी आहे, ते असं नाही की इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना 60 क्वेश्चन इलेक्ट्रिकलचे आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना 60 क्वेश्चन मेकॅनिकलचे नाही. जर जुना इतिहास बघितला आपण BMCच्या एक्झामिनेशनचा, तर त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन्स आहेत आणि मेकॅनिकलचे क्वेश्चन्स आहेत, हे शिफ्ट वाईज सुद्धा शफल झालेले आहेत. म्हणजे या केसमध्ये जे टोटल 60 क्वेश्चन्स आहेत, ते 60 क्वेश्चन्स आहेत, पण ते बायफर्केट होऊ शकतात. मे बी 15, 45, 30 तर आतापर्यंत कधी झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ एखादा विद्यार्थी जर इलेक्ट्रिकलचा असेल तर ही शुड बी रेडी फॉर द मेकॅनिकल क्वेश्चन्स, आणि एखादा विद्यार्थी जर मेकॅनिकलचा असेल त्याने नक्कीच इलेक्ट्रिकलची सुद्धा तयारी केली असली पाहिजे. आता ज्यांनी डिग्री केली, ज्यांनी डिप्लोमा केला, डिप्लोमावाल्यांना सेकंड इयरला, डिग्रीवाल्याला FEला किंवा SEला हे विषय असतात, पण त्यावेळेस आपण फक्त पासिंगचा ज्याला म्हणतो आपण पासिंगचा अंदाज घेतलेला असतो आणि तेवढंच केलेलं असतं. आपण इंजिनियर आहोत, पण इथे तसं चालणार नाही. इथे पोस्टचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे हे जे 60 क्वेश्चन्स आहेत, हे 60 क्वेश्चन्स कंबाईन असणार आहेत, म्हणजे मिक्स असणार आहेत. म्हणजे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्याला मेकॅनिकलचा सुद्धा द्यावा लागेल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकलचा. आपण इथे एक जस्ट थोड्याच वेळामध्ये मेकॅनिकलचे सब्जेक्ट बघून घेऊया आपण. बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, टॉम थेअरी ऑफ मशीन, मशीन डिझाईन MD, एन्व्हायरमेंटल स्टडीज हा ऍड केलेला आहे, अगोदरच्या सिलेबसमध्ये नव्हता. हे आपण सगळं बेंचमार्क कन्सिडर करतोय 2019ची BMCची एक्झामिनेशन. सॉम आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, FM फ्लुइड मेकॅनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल, IC इंजिन्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग RAC. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर टॉम सब्जेक्ट हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मशीन डिझाईन कॉम्प्लिकेटेड आहे, सॉम तर आपल्याला जमतच नाही, आणि फ्लुइड मेकॅनिक्स जो आहे तो खूपच डेप्थला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, पहिले फोकस करायचंय याला, जे डेंजर असतात त्याच्यावरती फर्स्ट अटेम्प्ट करायचा किंवा फर्स्ट त्यांना टार्गेट करायचा, त्याचा अभ्यास करायचा. हे मी कोणासाठी सांगतोय, हे मी सांगतोय मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला हे जर केलं तर त्याचं मोरल डाऊन होणार. डाऊन होऊ देऊ नका. त्यांनी जे सोपे विषय आहेत, IC इंजिन्स असेल किंवा RAC असेल, हे सोप्या विषयापासून MCQ तयार करा. आता याच्यामध्ये मेकॅनिकलचे राहिलेले जे विषय आहेत, पार्ट्स ऑफ व्हेइकल ऑटोमोबाईलशी रिलेटेड आहे आणि कन्सेप्ट ऑफ SI अँड CI इंजिन. ओके, आणि लास्ट आहे इफिशियन्सी. 12 विषय आहेत, आपण याला टॉपिक म्हणूया मेकॅनिकलसाठी. म्हणजे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना या सगळ्या सिलेबसमधनं जावं लागेल. याच्या व्यतिरिक्त त्यांना इलेक्ट्रिकलच्या सिलेबसमध्ये सुद्धा जावं लागेल. आता आपण इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट्स बघूया. बघा, इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स, बेसिक किर्चॉफ्स लॉ असेल, थेवेनिन्स थेरम असेल, एकदम कन्सेप्च्युअल, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स. ओके, इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन महत्त्वाचा विषय, इन्सुलेटिंग मटेरियल, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स. ओके, इलेक्ट्रिकल मटेरियलमध्ये आपण हे डिस्क्राईब करूया, एलॅबरेट करूया. मेजरमेंट अँड कंट्रोल,
डिप्लोमाला अगोदरच्या सिलेबसला हा मेजरमेंट अँड कंट्रोल होता. इलेक्ट्रिक मोटर्स याच्यामध्ये स्पेशली इंडक्शन मोटर, केबल्स अँड वायर्स. देन सॅच्युरेटरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. दिस इज व्हेरी ट्रेंडिंग सब्जेक्ट नाउ डे. इल्युमिनेशन लाईटशी रिलेटेड आहे. प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरीज अँड अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय UPS, इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन, नॅशनल बिल्डिंग कोड्स. याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स मागच्या एक्झामिनेशनमध्ये विचारण्यात आले होते. कन्सेप्ट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, आता याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स आहेत. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिक गेट्स वगैरे सगळं. PLC प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर अँड स्कॅडा सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. हे लेटेस्ट ट्रेंड आहेत इंडस्ट्रीमधले. याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आणि याचा जो पार्ट असतो ॲक्च्युली म्हणजे PLC आणि स्कॅडा यूज करून आपण काय करत असतो तर ऑटोमेशन करत असतो. तर हे रिलेटेड सब्जेक्ट आहे. कॉम्प्युटरशी रिलेटेड काही सब्जेक्ट आहे बघा. नेटवर्क डिझाईन, लॅन असेल, वॅन असेल, ज्याला आपण म्हणतो टोपोलॉजीज असेल, डेटा ट्रान्समिशन, देन CIM अँड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्रॅक्टिसेस, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, कॉम्प्युटर्स इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड इंटरनेट अँड इंट्रानेट. किती टॉपिक्स आहेत बघा. या 37 मधनं 12 सुरुवातीचे मेकॅनिकलचे काढून टाका. म्हणजे इलेक्ट्रिकलवाल्यांना अजून सिलेबस जास्त आहे. म्हणजे त्यांनी हा सिलेबस तर करणं अपेक्षित आहेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त मेकॅनिकलचा जो सिलेबस आहे तो सुद्धा करणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या मित्रांनो, तरी जर आपण अभ्यासाला सुरुवात केली आणि प्रॉपर चॅनलनी अभ्यास सुरू केला तर ह्या गोष्टी नंतर आपण विसरून जातो की एवढे टॉपिक्स होते. पण त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागेल. जर आपण डिटेल सिलेबसमध्ये जायचं झालं तर हे मेकॅनिकलचं आहे. मेकॅनिकलमध्ये सगळे जे टॉपिक्स आहेत, आता जे मी टॉपिक सांगितले त्याच्यामधले हे सगळे टॉपिक्स आहेत. हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा प्रोडक्शनचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोडक्शनच्या ज्या प्रोसेसेस आहेत, मग त्या ड्रिलिंग असेल, ग्राइंडिंग असेल, रिव्हर्टिंग असेल, वेल्डिंग असेल, या टाईपचा पर्टिक्युलर पार्ट आहे. त्यानंतर टर्म थेअरी ऑफ मशीन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता याच्यामध्ये मेकॅनिझम्स किंवा मेकॅनिक्सशी रिलेटेड हा विषय आहे. डिझाईनचा हा विषय आहे, मशीन डिझाईन. याच्यामध्ये सगळे जे स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट आहे डिझायनिंगचे ते दिलेले आहेत. हा एन्व्हायरमेंटल स्टडीज अगोदर नव्हता, आता इंट्रोड्यूस केलेला आहे. रिलेटेड टू द सोर्सेस, नॅचरल सोर्सेस अँड डिफरंट एनर्जी सोर्सेस, मग रिन्युएबल असेल, नॉन रिन्युएबल एनर्जी असेल. सॉम मटेरियलच्या प्रॉपर्टीजशी रिलेटेड हा विषय आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ज्याला म्हणतो, याच्यामध्ये सगळे बेसिक आहेत. मग सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅसियस पार्ट असेल, जे थर्मलशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स, लिक्विड प्रेशर त्याच्याशी रिलेटेड आहेत. पंप्स, टाईप, सिलेक्शन, इफिशियन्सी. हे बघा, हे सगळे जे आहेत हे त्या पर्टिक्युलर मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी ह्या टर्म्स त्यांच्या डोळ्याखालनं गेलेल्या आहेत. ओके, थ्रस्ट असेल, बुयांसी फोर्स असेल, प्रेशर असेल, विस्कॉसिटी असेल, वेलॉसिटी असेल, वेलॉसिटी ऑफ अ लिक्विड असेल, हायड्रॉलिक जंप असेल, हे सगळे पॉईंट्स याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत बघा. आता याच्यामध्ये जाताना तुम्ही MCQ वाईज जायचं, नॉट थेरॉटिकल वाईज. मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग अँड कंट्रोल हा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड सब्जेक्ट आहे. फोरकास्टिंग असेल किंवा स्पेसिफिक एखादा प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल. ओके, IC इंजिन महत्त्वाचा टॉपिक, व्हॉल्युमेट्रिक अँड थर्मल इफिशियन्सी, आणि हे सगळं त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. ओके, त्यानंतर RAC रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, नक्कीच थर्मलशी रिलेटेड सब्जेक्ट आहे. बऱ्याचदा याला डिप्लोमाला थर्मल इंजिनिअरिंग वगैरे म्हणतात. आता याच्यामध्ये सगळे कॉम्प्रेसर किंवा त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या कन्सेप्ट, त्याचे डिझायनिंग, प्लॅनिंग हे सगळे दिलेले आहे. पार्ट्स ऑफ व्हेकल, इंजिन, चेसिस, ट्रान्समिशन, ड्राईव्ह, असेंब्ली, अल्टरनेटर, ॲक्सेल. ऑटोमोबाईल सेक्टरमधले सगळे पार्ट्स त्याच्याशी रिलेटेड हा सब्जेक्ट आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग जो तुम्हाला सेपरेट सब्जेक्ट होता त्याच्याशी रिलेटेड आहे. कन्सेप्ट ऑफ SI अँड CI इंजिन. आता याच्यामध्ये कर्नॉट सायकल असेल, रिव्हर्स कर्नॉट असेल, हे सगळं जे आहे हे मेन्शन केलेलं आहे. इफिशियन्सी, थर्मल, व्हॉल्युमेट्रिक, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सिस्टीम, या सर्व सिस्टीमच्या इफिशियन्सीज. त्यानंतर आपण इलेक्ट्रिकलकडे वळतो. इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल फंडामेंटल, जसं मी तुम्हाला सांगितलं, AC सप्लाय, DC सप्लाय, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, पॉवर सप्लाय, सिंगल फेज, 3 फेज, ह्या सगळे पॉईंट्स याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, हे सगळ्या स्पेसिफिक बेसिकमध्ये येतं.
DC सर्किट्स किंवा AC सर्किट जर तुम्ही स्टडी केला तर त्याच्यामध्ये हे पॉइंट्स येतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. पॉवर जनरेट एका ठिकाणी होते, डिस्ट्रीब्यूट दुसऱ्या ठिकाणी होते आणि त्याचं ट्रान्समिशन होतं फ्रॉम जनरेशन टू युटिलायझेशन. त्याच्याशी रिलेटेड हे सगळे पॉइंट्स आहेत. याच्यामध्ये करंट ट्रान्सफॉर्मर असेल, पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल, प्रोटेक्शन्स असेल, त्याच्यावरती सगळे पॉइंट्स आहेत. इन्सुलेटिंग मटेरियल आपल्याला माहिती आहे, क्लासिफिकेशन त्याचं डायइलेक्ट्रिक मटेरियल किंवा कुठे कुठे वापरतो, केबल आणि तुमच्या वायरमध्ये काय फरक आहे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. इलेक्ट्रिकल सिस्टम्स, वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल सिस्टम्स आहेत आपण ज्या घरी इन्स्टॉल करतो किंवा कमर्शियल पर्पजसाठी इन्स्टॉल करतो किंवा इंडस्ट्रियल पर्पजसाठी इन्स्टॉल करतो. हे सगळं इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये आहे. मेजरमेंट अँड कंट्रोल, जिथे जिथे फ्लो मीटर्स आहेत किंवा वेगवेगळे मीटर्स आहेत. जर आपण टू व्हीलरचं हँडल बघितलं, एन नंबर ऑफ मीटर्स आर देअर. हे सगळे मीटर्स, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, ऑपरेटिंग, कन्स्ट्रक्शन, ॲप्लिकेशन, न्यूमेरिकल, पर्टिक्युलर मेथड्स, हे सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे. मोटर्स तर विचारायलाच नको, स्पेशली इंडक्शन मोटर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज मोटर्स त्याच्यामध्ये. केबल्स अँड वायर, जसं मी आत्ताच सांगितलं, टाईप्स, हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज वायर्स. त्यानंतर हे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचे जे सेफ्टी मेजर्स आहेत आणि काय काय टेस्टिंग मटेरियल्स लागतं हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी रूल्स 1956 हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. एखादा प्रश्न याच्यावरती विचारू शकतात. लाईटशी रिलेटेड टाईप ऑफ लाईट, सोलार लाइटिंग, LED, CLF किंवा हे जे आत्ताचे लेटेस्ट ट्रेंड आहेत लाईट्समधले, त्याच्याशी रिलेटेड हा सिलेबस आहे. हे सगळं तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. जर आपण डिप्लोमाचा सिलेबस घेतला तर MSBTE, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, यांचे स्पेसिफिक ज्याला म्हणतो आपण स्लॉट्स असतात किंवा 6-6 महिन्याचे जे सेमिस्टर्स असतात, हे एक एक विषय त्याच्यामध्ये असतात. ओके, हे सगळे तुमच्या सिलेबसमध्ये आढळणार आहेत. आणि जर इकडे UGCचा सिलेबस घेतला किंवा युनिव्हर्सिटीचा घेतला, युनिव्हर्सिटी जरी वेगळे असतील तरी एक जवळपास जो बेंचमार्क किंवा ज्याला आपण म्हणतो कोअर सब्जेक्ट जे आहेत ते चेंज होत नाहीत. डिजिटल इन्स्ट्रुमेंटचं वर्किंग प्रिन्सिपल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, SCR, मॉसफेट जे इंडस्ट्रीमध्ये स्पेशली वापरतात. त्यानंतर इलेक्ट्रिक प्रोटेक्शन, MCB ज्याला म्हणतो, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स, याच्यामधले डिटेल्स. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, डायोड्स, ट्रायोड्स, बेसिक आयडिया, अॅनालॉग, डिजिटल, PNP, NPN ट्रान्झिस्टर. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिक गेट्स असेल, फ्लिप फ्लॉप असेल, डिमॉर्गन्स थेरम असेल, के फ्लिप फ्लॉप असेल किंवा ज्याला म्हणतो आपण स्पेसिफिक के मॅप असेल, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता सांगितलं प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर आणि स्कॅडा, या 2 लेटेस्ट ट्रेंड आहेत ज्याच्यापासून काय तयार होतं, ऑटोमेशन. हे त्याचे पॉइंट्स दिलेले आहेत काय काय. नेटवर्क डिझाईन मध्ये लॅन, मॅन, हे लॅन पाहिजे, लोकल एरिया नेटवर्क, मॅन, वॅन, टोपोलॉजी, त्याच्या डेटा ट्रान्समिशन. हा सोपा पार्ट आहे पण क्वेश्चन्स बघून घ्या आणि हे सगळं कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे मित्रांनो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की सिलेबस तर सांगितला सर तुम्ही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा, कंबाईन सिलेबस आहे हा. एक विद्यार्थी जर इलेक्ट्रिकलचा असेल त्याला मेकॅनिकलही द्यावं लागेल आणि इलेक्ट्रिकलही द्यावं लागेल. मग याच्यासाठी बुक्स कुठले रेफर करू शकतो, तर स्पेशली आम्ही सांगू इच्छितो इथे की जे इलेक्ट्रिकलचं आहे, इलेक्ट्रिकलचं आमचं इन्फिनिटी अकॅडमीचं एक इन्फिनिटी पब्लिकेशनचं बेस्ट बुक आहे, ज्याच्यामध्ये एकदम शॉर्टमध्ये सिलेबस सुद्धा दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जे MCQs आहेत, जवळपास 1500+ MCQs आहेत, ते तुम्हाला महाट्रान्सकोला, महामेट्रोला, जे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना कामी येतील असे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे बुक आहे ते महाट्रान्सको आणि महामेट्रोचं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी ॲक्च्युली आहे हे, पण हे नक्कीच तुम्हाला BMCच्या एक्झामला सुद्धा कामी येईल, कारण याच्यामध्ये 1500 MCQ आहेत आणि 8 टेक्निकल सब्जेक्ट आहेत जे कोअर सब्जेक्ट आहे आणि तेच सब्जेक्ट सगळीकडे असतात. ओके, तर हे पुस्तक तुम्ही नक्की वापरा. याच्या व्यतिरिक्तही खूप सारे MCQचे बुक्स आहेत मार्केटमध्ये, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ओके, तर हे सगळे जे स्पेसिफिक पर्टिक्युलर बुक्स आहेत याच्यामध्ये MCQ बेस्ड क्वेश्चनिंगवर किंवा MCQ बेस्ड स्टडीवरच भर द्या. जर मेकॅनिकलचं बोलायचं झालं तर याच्यामध्ये जे MCQ बेस्ड क्वेश्चन्स आहेत, बुक्स आहेत, RS खुर्मी असेल, RK जैन असेल, तर हे बुक्स खूप चांगल्या पद्धतीने मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये MCQ. तुम्ही जर जुने पर्टिक्युलर काही रेफरन्स बुक बघितले तर त्याच्यामधनं सार काढून जे क्वेश्चन्स तयार होतात ते क्वेश्चन्स या 2 बुकमध्ये दिलेले आहेत. हे बुक जर तुम्ही केले, हे मी टेक्निकल बद्दल सांगतोय, नॉन टेक्निकल बद्दल, आणि याच्यामध्ये सुद्धा डिटेल सब्जेक्ट वाईज साठी जे पुस्तकं आहेत त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण लवकरच आमच्या YouTube चॅनलवर देणार आहोत. त्याच्यामुळे स्टे ट्यून फॉर दिस वन. मेकॅनिकलशी बोलत होतो आपण, RS खुर्मी आणि RK जैन
या व्हिडिओमध्ये सगळी माहिती BMCच्या ज्या 2 पोस्ट आहेत, ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर, याची देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जर याच्या व्यतिरिक्तही तुमच्या काही क्युरीज असतील, काही डाऊट्स असतील, तर विद्यार्थी मित्रांनो, निसंकोच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा क्वेश्चन कमेंट करा. नक्कीच त्याचं आन्सर देण्याचा आमची टीम प्रयत्न करेल. धन्यवाद.